शिमला स्वच्छ धुवून घ्या। शिमला अशी कट करायची आणि आतल्या बिया काढून टाका। शिमला, मीठ, हळद, लाल मिरची, काळा मसाला, धना पावडर, भाजलेले शेंगदाणे, लसूण सर्व एकत्र मिक्सरमधून दळून घ्यायचं। शेंगदाण्याचा कूट शिमला मिरचीमध्ये भरून घ्यायचा। सर्व शिमला भरून घेतल्या। तेल गरम करून घ्यायचं पॅनमध्ये। त्यात आपण भरलेली शिमला एक एक ठेवायची। राहिलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकून देणे आणि एकत्र करून घेणे। आपली शिमला तयार।